आपण बघत आहात आवाज कसमादेचा। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या पथकानं पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात कारवाई करत एका पोलीस हवालदाराला 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे। अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचं नाव संतोष राघव ब्राह्मणे, वय वर्ष 44 असं असून तो नाशिक शहरातील आडगाव शिवार परिसरातील रहिवासी आहे। तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांविरोधात पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज प्रलंबित होता। या अर्जाचा तपास संतोष ब्राह्मणे यांच्याकडे सोपवण्यात आला होता। तपासादरम्यान संबंधित तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध कोणतीही कारवाई न करण्यासाठी संतोष ब्राह्मणे यांना 14 मे रोजी 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचं समोर आले। यानंतर तक्रारदारानं नाशिक येथील एलसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचं स्पष्ट झाल्यानं एलसीबीच्या पथकानं पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला। तक्रारदाराकडून 5,000 रुपये स्वीकारताना संतोष ब्राह्मणे याला रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। सापळा पथकात पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर यांच्यासह गणेश निंबाळकर, प्रमोद चव्हाणके आणि विनोद पवार यांचा समावेश होता। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी करत आहेत।